लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। आता इथे वसवत्या किचनमध्ये काम करत असते। कांदा कापल्यामुळे डोळ्याला पाणी आलेलं असतं। मानिनी येते आणि म्हणत असते, का का थांबलेले आहेत हात? काही नाही, हात नाही थांबले, डोळ्यात आलेलं पाणी पुसत होते। येऊ देत ना थोडंसं डोळ्यामध्ये पाणी, काय फरक पडतो? त्या नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यामुळे तुम्हाला काही फरक पडला नाही, मग आता तुम्हाला एवढं का वाईट वाटत आहे? काहीही वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये। त्यावर वसू म्हणत असते, का ग मानिनी एवढं गुलामासारखं वागवतेस मला? एवढं का ग असं मी पाप केलेलं आहे? काय पाप केलेलं आहे? अहो, त्या नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाहीये, आणि त्यासोबत जेव्हा त्या लग्न दोघी करून या घरामध्ये आल्या, गृहप्रवेशाच्या वेळी तुम्ही त्या दोघींना किती काय काय बोललात, किती अपमान केला हे मी विसरलेले नाहीये। आणि इथे त्या दोघींचा अपमान करून इथे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये पावलागणिक त्यांना इथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला, अपमान करण्याचा प्रयत्न केला, हे काही गोष्टी मी इथे विसरलेले नाहीये वसुताई। खरं तर माझीच चूक झाली, मी जेव्हा जशाच्या तसं तेव्हाच्या तेव्हाच त्याच वेळी वागायला हवं होतं। मी तुमच्यावर दया दाखवली आणि तुम्हाला कधीच गालबोट लावलं नाही, असं मानिनी इथे बोलत असते। त्याचबरोबर आता रम्या किचनमध्ये फरशी पुसत आलेली असते। रम्या किचनमध्ये आल्यानंतर आता काव्या म्हणत असते, किती वेळ एकाच ठिकाणी फरशी पुसणार आहेस? आटोप पटापटा, आणि त्यासोबत ही फरशी पुसून झाल्यानंतर तुला आणखी बेडरूम सुद्धा पुसायचे आहेत, असं इथे ती बोलत असते। काव्या म्हणत असते, अगं आता हॉल पुसून झालेला आहे, तुला आता बेडरूम सुद्धा पुसायचे आहेत? काय बेडरूम्स मी पुसायचे आहेत? हो, तुलाच बेडरूम पुसायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुला एक गोष्ट इथे समजते का की तू कशा पद्धतीने वागत आहेस? ज्या घरामध्ये ज्या खोल्यांमध्ये इथे तू फिरायचीस ना, आणि जिथे नाही तिथे तू कटकारस्थाना करायचीस, ते सुद्धा तुला सगळं काही पुसावायचं आहे। त्यावरच आता इकडे रम्या म्हणत असते, अगं मामी बघ ना गो कशी करते ही, आणि मी एवढं सगळं, मला नाही गो एवढ्या सगळ्या कामाची सवय, नाही ग एवढ्या सगळ्या गोष्टींची सवय। आता हे सगळं काही ती बोलत असताना आता मानिनी म्हणत असते, अगं चल चल मग काव्या, मला ना त्या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट आठवलेली आहे, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे, चल लवकर, असं म्हणूनच आता काव्या मानिनी तिथून निघून गेलेल्या असतात। चांगलंच रम्याला फैलावर घेतलेलं असतं आणि तिथून त्या दोघी सुद्धा निघून गेलेल्या असतात। आता इकडे मानिनी इथे काव्याशी बोलत असते, काय ग काव्या, मला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांग, इथे नंदिनी आणि जीवा तिकडे आनंद निवासमध्ये गेलेले आहेत त्या गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी, मग मला एक गोष्ट सांग, त्यांचं गणपतीचं डेकोरेशन जे आहे ते इथे झालं असेल का ग? काय करत असतील ती लोक, आणि त्याचसोबत आता काय चाललेलं असेल तिथे सगळं, असं इथे आता ती बोलत असते। तर इकडे आता दुसऱ्या बाजूला डेकोरेशन ही लोक करत असतात, आणि ही लोक डेकोरेशन करत असतानाच आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो, आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे नंदिनीचा चेहरा जो आहे तो थोडासा पडलेला असतो, थोडासा नंदिनीचा चेहरा अपसेट झालेला असतो, आणि त्यामुळेच जीवा तिच्याकडे येतो। आता जीवा तिच्याकडे आल्यानंतर तो तिला विचारत असतो की काय झालेलं आहे, तू एवढी शांत शांत का बरं आहेस? त्यावरच आता इकडे ती बोलत असते, नाही नाही काही नाही, नाही नाही कसं काही नाहीये, खरं खरं सांग काय झालेलं आहे? एवढी शांत शांत तू का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? त्यावरच आता इकडे नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का जीवा, मला ना थोडंसं टेन्शन आलेलं आहे। का? कसलं टेन्शन आलेलं आहे आणि कशाचं टेन्शन आलेलं आहे? तर खरं पाहायला गेलं तर आता बघा ना, इथे आपण जेव्हा वसुआत्याला इथे मी खूपच जास्त स्ट्रिक्टली वागले का, म्हणजे त्यांच्या बाबतीत मी जो निर्णय घेतलेला आहे तो थोडासा चुकीचा घेतला असं मला वाटत आहे। त्यावरच जीवा म्हणत असतो, नाही असं काहीही नाहीये, आणि तुला असं का वाटत आहे? पण बघा ना, त्यांचं वय किती झालेलं आहे आणि त्यांना आता घरातील एवढी सगळी कामं करायला लावलेली आहेत, त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटत आहे। पण इकडे जीवा म्हणत असतो, तुला वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाहीये, तेव्हा तू एवढं वाईट वाटून सुद्धा घेऊ नकोस। पण इकडे जीवा म्हणत असतो, ते सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा मला आता खूप वाईट वाटत आहे। इकडे जीवा म्हणत असतो, तू कुठल्या मातीची बनलेली आहेस ग? कारण ती लोक तुझ्यासोबत एवढ्या खालच्या थराला जाऊन वागलेली आहेत, आणि तू आज त्या लोकांचा एवढा विचार का आणि कशामुळे करत आहेस? काय गरज आहे त्या लोकांचा एवढा आणि अशा पद्धतीचा विचार करण्याची? काही गरज नाही, समजलं तुला? आणि त्याचसोबत नंदिनी म्हणत असते, ते सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा, पण इकडे आता जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, आता आपल्याला इथे गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे, नाहीतर तुझ्यावर 2-2 व्यक्ती रुसू शकतात। तेव्हा ती म्हणत असते, कोण? एक गणपती बाप्पा आणि एक जीवा, असं म्हणून चल पटकन गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे। तर इथे आता लग्नानंतर होईलच प्रेम याचं सॉन्ग प्ले झालेलं असतं। इकडे आता रम्या हॉलमध्ये लादी पुसत असते, काव्या तिथे आलेली असते, आणि काव्या म्हणत असते,
अगं काय करतेस हे? किती वेळ लागणार आहे आणखी तुला? आणि आटपून घे पटापटा. एवढा वेळ कसा काय लागू शकतो? आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तू करतीस की कितीही वेळ जरी करत राहिलीस तरी सुद्धा होणार नाही. तुला आणखी बेडरूम्स पुसायच्या आहेत. पुण्यातच तिथे पार्थ आलेला असतो. पार्थ आल्याबरोबरच रम्या म्हणत असते, पार्थ बघणारे काव्या माझ्यासोबत कसं वागत आहे आणि तिला सांगणारे माझ्याशी असं नको वागूस म्हणून, मला ह्या कामाची सवय नाही रे पार्थ, प्लीज ऐक ना तू, बघणारे किती काय काय करून घेते ती माझ्याकडून. त्यावर आता लगेचच रम्या म्हणत असते, पार्थ इथे इथे मी तुला तुझ्या आवडीची सिनेमन कॉफी घेऊन येऊ का? तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, जे हात इथे खोटे आहेत किंवा ज्या हातामुळे इथे विश्वासघात घडलेला आहे, इथे त्या हातचं काय किंवा त्या व्यक्तीचा मला काहीही नको आहे, कळलं तुला? आता इकडे पार्थ तसं म्हणूनच निघून गेलेला असतो. तेवढ्यातच काव्या म्हणत असते, बघितलंस ना, बघितलंस तू, किंवा पार्थला सुद्धा तुझ्या हातचं काहीच नकोय, त्यामुळे गुपचूप आणि पटापटा कामं आवरून घी सगळी, समजलं तुला? आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला वसू इथे फोडणीला घालत असते आणि तेवढ्यात तिथे मानिनी आलेली असते. मानिनी म्हणते, अहो काय करताय? हे सगळेजण नाश्त्यासाठी खोळंबलेले आहेत, तुमचा आणखी नाश्ताच झालेला नाहीये, चला आटपा पटकन, प्लेट्स वगैरे लावा. आणि किती ते? अगं हो मानिनी, करतेच आहे, हे काय फोडणीच घातली? अहो दुपारच्या जेवणाची सुद्धा तयारी करायची आहे, टोमॅटो वगैरे कापून ठेवलेत की नाही? अगं काय करतेस मानिनी, जरा धीराने तरी घे, मी आवरते ना सगळं, नको ना गं एवढं सगळं काही करूस. काय नको करू, करायलाच पाहिजे तुमच्यासोबत हे सगळं काही, आणि तुमचे हात असे पटापटा पटापटा चालले पाहिजेत. आणि त्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट, इथे हा सगळा प्लेट्स वगैरे लावताना, नाश्ता सर्व करताना तुमचे ते हात धुवून काढा. त्यावर वसू म्हणत असते, आता हात का धुवायचे? तर माझे तर स्वच्छ हात आहेत, मी स्वच्छ हातानेच इथे स्वयंपाक आणि नाश्ता बनवत आहे ना. नाही काय आहे ना, तुमच्या त्या हातांना ना इथे खूप काही गुन्हे केलेले आणि खूप काही फसवे, त्याचबरोबर डावपेच केलेले जे रंग लागलेले आहेत ना, ते आमच्या पोटात जायला नको. कारण जर ते आमच्या पोटात गेले तर उगाचच आमचे पोट खराब व्हायचे किंवा आमचे पोट बिघडायचे, समजलं? त्यामुळे इथे हात धुवूनच मग आम्हाला नाश्ता वाढा, समजलं तुम्हाला? आता वसू म्हणत असते, अगं मानिनी किती किती बोलशील ग तू, किती काय बोलते? काहीच बोलत नाही, उलट हे मी खूप पहिले बोलायला पाहिजे होते, जे मी आत्ता करते आणि आत्ता बोलते. माझ्या चांगुलपणाचा तुम्ही खूप फायदा घेतलेला आहे, खूप जास्त गैरफायदा तुम्ही घेतलाय, आटपून घ्या पटापटा, असं म्हणून मानिनी तिथून निघून जाते. आता इकडे रम्या हॉल पुसत असतानाच तिचं कंबरड मोडलेलं असतं, पाय दुखत असतात, गुडघे दुखत असतात. बापरे प्रेक्षकांनो, खरंच ना काय वेळ आलेली आहे दोघीवरती. इथे आता खाली कोसळते. तेवढ्यातच आता इकडे वसुंधरा धावत येते. वसुंधरा म्हणते, अगं रम्या बाळा, काय झाले, काय झाले, का पडलीस, कशी पडलीस, कधी पडली, उठ गो बाळा, उठ उठ उठ, असं म्हणून तिला ती उठवण्याचा प्रयत्न करत असते. आता रम्या काम करून करून एवढी दमलेली असते, एवढी थकलेली असते की तिची चिडचिड साहजिकच आहे. ती लगेचच म्हणत असते, आई हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, हो ह्या सगळ्या गोष्टी इथे तुझ्यामुळेच झालेल्या आहेत, तुझ्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आलेली आहे. तेव्हा इथे वसू म्हणत असते, काय काय बोलतेस तू, माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आलेली आहे? ती आणि का बरं, कशी काय गरज होती तुला त्या नंदिनीला लग्नातून किडनॅप करायची? त्यावरच ती म्हणत असते, काय काय बोलतेस काय हे सगळं, आणि हे सगळं मी कोणासाठी केलेलं आहे हे तुला माहिती नाही का? हो मला माहिती नाही हे सगळं का आणि कोणासाठी केलेलं आहेस. तुला असं वाटतं की हे सगळं तू माझ्यासाठी केलेलं आहेस, पण काही गरज नव्हती. हे सगळं काही इथे तू माझ्यासाठी आणि या पद्धतीने करण्याची, उलट इथे तुझ्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे, तुझ्यामुळे आज माझी ही अवस्था झालेली आहे, असं इथे ती बोलते. अगं रम्या काय हे असं कोणी बोलतं का? आणि मी हे सगळं केलेलं आहे ते फक्त आणि फक्त इथे तुझ्यासाठीच केलेलं आहे ना, आणि तू माझ्याशी असं बोलतेस? अगं हो आई, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आणि आज ह्या सगळ्या गोष्टींचा मला किती त्रास होतोय कळतंय का? अगं रम्या काय हे, तू आईवर संशय घेतेस, आईवर चिडतेस, आणि आई ना मी तुझी, मग तू आईला सुद्धा असं बोलणार आहेस का ग रम्या? सगळं करण्याआधी एकदा तरी मला सांगितलंयस का इथे सगळं काही तू केलेले आहेस आणि तुझ्या वाट्याचे भोग मला भोगावे लागत आहेत? त्यावर वसू म्हणत असते, अगं रम्या काय हे काय करतेस, तुझ्या वाट्याचे भोग माझ्या वाट्याचे भोग हे काय चाललेलं आहे? अगं तुझ्यासाठी किती आणि काय काय केलेलं आहे मी, आणि तरी सुद्धा इथे आता तू अशा पद्धतीने इथे बोलत आहेस माझ्याशी, असं म्हणूनच प्रेक्षकांनो इथे दोघींचे खूप जब्बर भांडणं सुरू असतात. रम्या इथे वसूवर चिडलेली असते. तेवढ्यातच मानिनी तिथे येते आणि मानिनीने ह्या दोघींचं खरं तर बोलणं
ऐकलेलं असतं आणि मानिनीला हेच करायचं असतं. आता मानिनी तिथे येते आणि तेवढ्यातच वसू म्हणत असते, अगं तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी इथे केलेल्या आहेत. आता ह्या वयात मला इथे स्वयंपाक करावा लागत आहे. तेवढ्यातच मानिनी म्हणते, काय चाललंय तुम्ही इथं टाइमपास काय करत आहात? इथे भुकेने आमच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेले आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने इथे भांडत आहात का आणि कशासाठी? अगं रम्या, आणखी किती कामं बाकी आहेत आणि तुम्ही हो वसुताई, अजिबात इथे माझ्या घरामध्ये अजिबात असं भांडण वगैरे केलेली मला चालणार नाहीये, समजलं तुम्हाला? चला लवकर आपापली कामं करून घ्या, समजलं तुम्हाला? ते कशाला एनर्जी वेस्ट घालवताय? अगे तुला ही लादी पुसायची आहे, त्यामध्ये एनर्जी वेस्ट घालव. आणि त्याचसोबत तुम्ही इथे काय करताय? जा पटापटा ती बाकीची कामं करून घ्या आणि सगळी कामं करून घ्या लवकरच. आणि त्याचसोबत इथे लादी पुसायची आहे. आणि तुम्ही दुपारच्या जेवणाची तयारी केली का? तो टोमॅटो कापायचा होता, त्याचं काय झालेलं आहे? त्यावरच आता जा लवकर पटापटा, जा म्हणते ना. असं म्हणूनच मानिनी, बापरे, अगदीच खरंच प्रेक्षकांना खूपच इंटरेस्टिंग असं दाखवलेलं आहे. खरं तर वसूची हीच लायकी आहे म्हणावं. आता लगेचच वसू किचनमध्ये जाते, राग करत असते, वैतागत असते. त्यामुळे रागाच्या भरातच कचकच टोमॅटो कापायला घेते. आता टोमॅटो कापायला घेतल्यानंतर लगेचच सुरी तिच्या बोटाला लागते. आता सुरी बोटाला लागल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला रम्या कामाला लागलेले असते. मानिनी मात्र अगदीच गड जिंकल्या ग तिला फील होत असतं. बापरे, कसला तो म्हणजे चेहऱ्यावर इतका जिंकल्याचा हावभाव तिच्या दिसत असतो. इकडे आता वसूचं बोट कापलेलं असतं तेव्हा वसू जोराजोरात ओरडायला सुरुवात करते, अगं रम्या ये ना ग, प्लीज ये लवकर, बघ ना माझं बोट कापले रम्या. तेवढ्यात रम्या आलेलीच असते. लगेच रम्या म्हणते, का आता कशाला उगाचच मला बोलवतेस? आता तरी ते माझ्यासोबत भांडून आलीस का? आणि बघ ना ग माझं बोट कापलंय, प्लीज ग. त्यावर रम्या म्हणत असते, मला काही एक तुझं ऐकून घ्यायचं नाहीये. आणि तेवढ्यातच तिथे आता मानिनी आलेली असते. आता मानिनी आल्याबरोबरच खरं तर इथे काव्य आणि मानिनी या दोघीवरती वॉच ठेवूनच असतात. बापरे, बघ ना ग मानिनी, माझं किती बोट कापलेलं आहे, प्लीज फर्स्ट एड बॉक्स वगैरे घेऊन ये ना. अरे बापरे, तुमचं बोट कापलंय वसुताई, बोट कापलंय? असू दे ना, मग काय झालं कापलं म्हणून? अहो त्या जखमेवरती थोडंसं मीठ चोळा. एकदा का तुम्ही त्या जखमेवरती मीठ चोळलं ना तर बघा, देव सगळ्यांची परीक्षा घेत असतो. वाईटाचा सुद्धा इथे अंत होतोच आणि तसंच तुमचं सुद्धा झालेलं आहे. चोळा त्या जखमेवर थोडंसं मीठ चोळा. अगं मानिनी, काय बोलतेस तू? हे काय चुकीचं बोलते? अगदीच बरोबर बोलत आहे. चोळा ना, मीठ चोळा आणि तुमचा सुद्धा अंत आता इथे होतच आलेला आहे. असं म्हणून मानिनी निघून गेलेली असते. इकडे वसूला खूप जास्त राग आलेला असतो. तिची खूप जास्त चिडचिड होत असते आणि आता नाही, रम्याशी बोललंच पाहिजे. रम्याला आता मी एवढं सगळं बोलले, इथे आईचं बोट कापले पण हिला त्याची काहीच पडलेली नाहीये आणि आता तर म्हणायला लागली माझ्याशी की बरं झालं कापलं तर कापू देत, इथे आता कशी भांडली होतीस माझ्याशी. असं म्हणून आता वसू इकडे रम्याशी बोलायला गेलेली असते. कारण रम्या आता खालचा हॉल, त्याचबरोबर बऱ्याचशा बेडरूम आणि त्यानंतर इथे किचन पुसून झाल्यानंतर वरती आलेली असते. वरची बाल्कनी आणि त्याचसोबत वरच्या बेडरूम सुद्धा तिला पुसायच्या असतात. त्यावर वसू तिथे येते आणि तिला म्हणत असते, अगं रम्या, काय हे? रम्या, काय हे? आयुष्य असा बोला धरणार आहेस का? त्यावरच आता रम्या म्हणत असते, आता तर तू किती भांडत होतीस ना माझ्यासोबत, आता पुन्हा तू भांडणार आहेस का माझ्याशी? अगं मी तुझी आई आहे ना, मग आई दोन शब्द बोलली तर काय फरक पडत आहे? त्यावर रम्या म्हणत असते, पण तुला कळायला हवं ना ते, किती भांडतेस तू माझ्याशी, किती काय बोलतेस? अगं रम्या, हो आई आहे मी तुझी, आणि जर आपण भांडत राहिलो, आपल्यामध्ये फूट पडली तर त्या लोकांना तेच हवंय ना, आणि ती लोक त्याच गोष्टीची ते वाट बघतायत. अच्छा, म्हणजे तुला हे आत्ता कळतंय? त्यावरच आता पुन्हा वसू म्हणत असते, बघ लागला ना, पुन्हा भांडणाचा सूर लागलेला आहे, प्लीज रम्या जरा शांततेत घे ना. आणि आपल्याला हे बघ, आपल्याला त्यांना किती नाही म्हटलं तरी सुद्धा काहीतरी करावं लागणार आहे. आपल्याला दोघींना एकत्र राहायचंय, आपल्या दोघींना एकी दाखवायची आहे. आणि त्या लोकांनी आपल्या ह्या भांडणाचा जर तमाशा केला, ही भांडणं जर आपली त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली तर ती लोक त्याच संधीचा गैरफायदा घेतील आणि मला ते होऊ द्यायचं नाही. आपण फक्त एका संधीचा आपण शोध घ्यायचा. एकदा का ती संधी सापडली की मग बघ, आपलं पुन्हा ह्या घरामधलं वर्चस्व आहे तसंच होईल. त्यावर आता रम्या म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात येते का, आता आपण काही जरी करायला गेलो तर ते आपल्याच याच्यावर उलटून पडू शकतं, त्यामुळे आता आपण काहीच नाही करायचं. त्यावर वसू म्हणत असते, हे बघ, त्या चौघांची एकी तोडायची आहे आणि आता गणपती येत आहेत. गणपतीच्या स्थापनेच्या वेळी असं काहीतरी करायचं ज्यामुळे त्या चौघांमध्ये फूट पडली पाहिजे. आणि त्या चौघांमध्ये एकदा का फूट पडली, ते चौघजण वेगळे झाले, त्यांचं एकमत नाही झालं तर मग सगळ्या गोष्टी इथे आपल्या बाजूने होतील. कळतंय का तुला रम्या?
रम्या हे सगळं ऐकत असते आणि इथे वसूचं ऐकण्याचा ती प्रयत्न करत असते. सुरुवातीला जी रम्या चिडचिड करत होती आता वसूच्या बोलण्यामुळे ते थोडीशी नरमलेली असते आणि वसू म्हणत असते, काही जरी झालं तरी रम्या एक गोष्ट लक्षात ठेव, भांडायचं नाहीये. आता त्यांनी आपल्याला ही जी शिक्षा दिली ना ती शिक्षा आपण गप आणि मुकाट्याने इथे सहन करायची आहे. कारण किती जरी नाही म्हटलं ना तरी सुद्धा इथे त्या चौघांच्या आयुष्याचं असं वाटोळं करायचंय ना. आता गणपती आले ना, मी गणपतीकडे एकच प्रार्थना करणार आहे की ह्या सगळ्यांच्या आयुष्याचं वाटोळं होऊ दे, ह्या घरामध्ये सुख शांती कधीच कधीच नांदू देऊ नकोस, असंच मी आता इकडे गणपतीकडे प्रार्थना करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे वसू रम्याला बोलत असते आणि रम्या हे सगळं काही ऐकत असते. आणि त्यामुळे मला चांगल्या संधीच्या मी शोधत आहे. एकदा का चांगली संधी मला मिळाली की बघ मग कसं सगळं इथे व्यवस्थित होतंय, असं आता इथे वसू बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे वसू बोलल्यानंतर मात्र आता दोघी सुद्धा पुन्हा एकत्र येऊन कामाला लागलेले असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता मानिनी आणि त्याचबरोबर काव्याने नंदिनीला फोन केलेला असतो. मानिनी आणि काव्याने नंदिनीला फोन केल्यानंतर आता स्पीकरवरती फोन असतो आणि तेव्हा आता इकडे त्या बोलत असतात, अगं काय करतेस नंदिनी, झालं का तुझं डेकोरेशन वगैरे, आणि त्याचबरोबर किती वेळ लागणार आहे आणखी. तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, हो आई होतच आलेलं आहे का, काय झालेलं आहे. त्यावरच आता इकडे ती म्हणत असते, नाही तसं काही नाही ग, पण डेकोरेशन कुठपर्यंत आले ते विचारायचं होतं आणि तू घरी वगैरे कधी येणार आहेस. त्याचबरोबर आता नंदिनी म्हणत असते, हो आई ते तर सुरूच आहे, पण तुम्ही बोला ना. नंदिनी मला ना तुला एक गोष्ट सांगायची होती. इथे बघ फोन स्पीकरवर आहे, माझ्या बाजूला काव्या सुद्धा बसलेली आहे. त्यावरच आता नंदिनी म्हणते, हा बोला नाही काय बोलायचं होतं. अगं ना माझी खरंच खूप दिवसांची एक इच्छा आहे, इच्छा म्हणण्यापेक्षा ना खरंच माझा हट्ट आहे असं समज. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, मग काय बोला तर. अगं मला ना तुम्हा दोघींची मंगळागौर करायची होती. काय मंगळागौर करायची होती आणि आता अहो आई आता दुसऱ्यांकडे सगळ्यांकडे गणपती आलेले आहेत, गणपतीची स्थापना होत आहे आणि आपण मंगळागौर करणं हे बरोबर दिसणार नाही. अगं तुला एक गोष्ट सांगू का, मी तर सासू झालेली आहे, माझ्याकडे 2 गौरीसारख्या 2 गोड गोड सुना आलेल्या आहेत आणि माझी एवढी इच्छा तुम्ही पूर्ण करणार नाहीत का. बोल ना काव्या, तुला मंगळागौर करण्याची इच्छा नाहीये का. पण काव्या आता शांत बसलेली असते आणि तेव्हा मानिनी म्हणते, खरं तर हा माझा हट्ट आहे असं तुम्ही समजा. त्यावरच नंदिनी म्हणत असते, अहो आई पण एवढं सगळी तयारी वगैरे कशी होणार आहे. त्यावरच आता काव्या म्हणत असते, हो ना ते सुद्धा सगळं काही खरं आहे. त्यावरच मानिनी म्हणते, ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा, फक्त तुम्ही मंगळागौरची जी काही इथे खेळ आहेत किंवा मंगळागौर साजरी करण्यासाठी तुम्ही तयार आहात का. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, हो मी तयार आहे. इकडे नंदिनी सुद्धा हो म्हणत असते. मानिनीचा आनंद तर आता गगनात मावत नसतो. ती म्हणत असते, झालं तर मग आता बघा तुला एक गोष्ट सांगू, मंगळागौर अगं एक दिवस आहे आपल्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अचानक इथे आपल्याकडे 100-200 माणसं आले तरीही तुमची सासू खमकी असते स्वयंपाक करायला. आणि आता तर मंगळागौरीचे खेळ किंवा मंगळागौर साजरी करायची म्हटलं तर इथे तुम्ही दोघी माझ्या हाताशी आहात आणि हल्ली सगळं लगेचच इन्स्टंट अवेलेबल पण होतं की नाही. मग झालं तर मंगळागौर मस्त करायची. आता आम्हाला सांगा आम्हाला काय करावं लागेल असं नंदिनीने काव्या विचारतात. तुम्हाला काही करायचं नाही, मस्त नटायचं थटायचं, सुंदर साड्या नेसायच्या आणि छान मंगळागौरीचे खेळ खेळायचे, ते सुद्धा माझ्यासोबत. झालं तर मग. आणि तसंही आता तुझे सासरे सुद्धा घरात नाहीयेत, कामानिमित्त बाहेर गेलेत आणि मग पुरुषांचं काय काम असतं, आणि मिथुन काका ते सुद्धा नाहीयेत आणि जीवाचं आणि त्याचसोबत पार्थचं काय करायचंय ते आपण बघून घेऊ, असं इकडे त्या बोलत असतात. पार्थ आणि जीवा किस खेत की मुली है असं म्हटल्यानंतर इकडे तर काव्या हसायलाच लागलेली असते आणि इकडे आता मानिनी म्हणत असते, ठीक आहे मग आता आम्ही मस्त मंगळागौरीची तयारी वगैरे करायला सुरुवात करते आणि त्यासोबत सगळं काही आवरायला सुद्धा घेते. इकडे आता काव्या हसायला लागलेली असते तर इकडे नंदिनी सुद्धा हसून हसून अगदीच चूर झालेली असते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोघी फोनवर बोलायला लागलेल्या असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला जीवाने सुद्धा नंदिनीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि जीवाने सुद्धा नंदिनीचं बोलणं ऐकल्यानंतर इकडे पार्थने सुद्धा सेम त्याच पद्धतीचं बोलणं इकडे ऐकलेलं असतं आणि लगेचच आता इकडे मात्र पार्थ म्हणत असतो, आम्हाला सोडून हे सगळ्या काही गोष्टी ते होत आहेत तर बापरे हे सगळं काय चाललेलं आहे. नाही ह्या सगळ्या गोष्टींचा काहीतरी तपास आणि काहीतरी शोध इथे लावला पाहिजे पार्थ आणि जीवा ठरवत असतात. त्याचबरोबर आता हा फोन ठेवलेला असतो कारण आता मानिनीला तयारी करायची असते तर काव्या आणि नंदिनीला सुद्धा छान तयारी करायची असते. आता लगेचच जो पार्थ आहे त्याने हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर तो इथे जीवाला कॉल करतो आणि जीवाला कॉल केल्यानंतर इकडे लगेचच जीवा म्हणत असतो, हा
मला कळलंय सगळं, आपल्या इथे मागे काहीतरी कुठली तरी गोष्ट इथे शिजत आहे आणि कुठली तरी गोष्ट इथे शिजत आहे, पण ती गोष्ट कुठली शिजत आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. इकडं ह्या अगदीच हसून हसून परेशान झालेल्या असतात, एवढे हसत असतात की काही विचारू नका प्रेक्षकांनो. तर आता इथे मात्र मंगळागौरीच्या खेळासाठी आणि ह्या सगळे मंगळागौर खेळण्यासाठी खूपच कमाल धमाल इथे रंगलेली असते. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता ह्या तिघी सासूसुना मिळून इथे जीवा आणि त्यासोबत पारचा जो पत्ता आहे तो तर अगदीच कट करणार असतात. कारण इथे आता ह्या तिघींच्या लिस्टमधून मिथुन काका आणि त्यासोबत इथे जे विक्रम आहे ते तर कट झालेले असतात, पण पार्थ आणि जीवा तर इथे किस खेत की मुली हे असं म्हणतच त्यांचा सुद्धा ह्या पत्ता कट करणार असतात. आणि अगदीच छान पद्धतीने हे सगळं काही त्या इथे एन्जॉय सुद्धा करणार असतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच कमाल धमाल असा होणार आहे. काय होणार आहे ते तर आपण जाणून घेणारच आहोत. पण जेव्हाच आता इथे पार्थने जीवाला फोन केलेला असतो तेव्हा तो म्हणत असतो, यहाँ चोरी छुपे पीठ पीछे बहुत बड़ा प्लान चल रहा है सासू सुने का. त्यावर पार्थ म्हणत असतो, हाँ छोटे ओ तो मैंने भी सुना है. गोष्ट सांगू, घरामध्ये मंगळागौर आहे आणि मंगळागौर असताना आपल्या दोघांना हे इथे बाहेर काढण्याचा एवढा मोठा प्लॅन करत आहेत. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही 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 दादा, हे अजिबातच होऊ द्यायचं नाही. तर आता इथे जीवा म्हणत असतो, बघूया आपण आता आपल्याशिवाय मंगळागौर कशी साजरी होती ती, आणि आपल्याशिवाय मंगळागौरीचे हे खेळ ती लोक कसे खेळतायत ते सुद्धा आपल्याला इथे पाहायचंच आहे, असं इथे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला ही लोक मंगळागौर खेळताना दिसणार आहेत, मंगळागौरीचे छान छान खेळ खेळताना दिसणार आहेत. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे रम्या आणि त्याचसोबत वसू कुठली कटकारस्थानं करतील किंवा ह्या मंगळागौरीच्या खेळामध्ये आणखी काही कुरापती वगैरे काही काढतील का उकरून, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि त्यासोबत तेवढंच रंजक असं असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग आणि त्याचसोबत छान अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे छान छान भाग. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.